कोल्हापुरातील 100 कोटींच्या रस्ते प्रकल्पातील कथित घोटाळ्याविरोधात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं प्रतिकात्मक 100 कोटींच्या नोटांची गाडीतून मिरवणूक काढत आंदोलन करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी या मागणीचं निवेदन ठाकरे गटाच्या वतीनं शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना देण्यात आलं। यावेळी उपनेते संजय पवार यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे। स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी कोल्हापूरचा गळा कापला जातोय असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटानं कोल्हापुरातील 100 कोटींच्या रस्ते प्रकल्पातील कथित घोटाळ्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। मुख्यमंत्र्यांनी त्वरित सीआयडी चौकशी जाहीर करून कोल्हापुरातील सूत्रधार आका आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करावा अशी जोरदार मागणी उपनेते संजय पवार यांनी केली आहे। या मागणीसाठी प्रतिकात्मक 100 कोटींच्या नोटांची गाडीतून मिरवणूक काढून शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना निवेदनही देण्यात आले। या घोटाळ्याबाबत कारवाई न झाल्यास 4 दिवसांच्या आत बैठक बोलवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेना ठाकरे गटाने दिलाय। यावेळी विजय देवणे, मंजित माने, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। काही जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्या दारातले रस्ते बाकी इस्टिमेट प्रमाणे चकचकीत झालेले आहेत आणि जनतेचे नकोत, जनतेचे जे कर भरतायत ते जनते रस्ते कसे पण चालतात। आता पाऊस झाला आहे आणि कायद्यानं 15 मे नंतर डांबरीकरण आपण करू शकत नाही। कशाला झक मारायला इथं बसलाय तुम्ही खुर्चीवर? आणि त्या मॅडम आहे, त्या मॅडमना आम्ही 10 वेळा सांगितलं तुमची बैठक द्या, बैठक द्या। प्रशासकीय अधिकारी आहेत, ते प्रशासक आहेत, त्यांची जबाबदारी त्यांना झटकून नाही चालणार। आज महिला अधिकारी म्हणून आमची काही बंधनं आहेत आम्हाला। पुरुष अधिकारी आता त्या गेटमधून गाडी सोडली नसते आम्ही बाप किंवा श्राद्ध दाखवा असं म्हटलं असतं, पण मॅडमने आम्हाला वेळ दिली पाहिजे। आता भविष्यात ह्याच कामासाठी सीआयडी चौकशी करा ही मागणीसाठी त्यांच्या दारात सुद्धा पुढच्या आठवड्यात आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि त्या मॅडमला जाब विचारू। कोल्हापूरला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही।